आता सापडला असता ना, शपथ सोडला नसता मी याला. तुझाच गेम वाजला असता, थोडक्यात वाचलास. बघू वाट फार का नाही, गोळी चाटून गेले. एक काम कर, 180 ml संत्रा घे, 90 ह्याच्यावर टाक, थोडं चुरचुरेल, उरलेली 90 पोटात टाक. फर्स्ट क्लास. माझा जीव वाचवल्याबद्दल थँक्यू. थँक्यू शब्दाची चॉकलेट घेऊन फिरता का तुम्ही खिशात? समोर कोण दिसला की थँक्यू 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 द्या चॉकलेट. माझी मुलगी मला बघायला आली हॉस्पिटलमध्ये, तू आला नाहीस, त्याची भरपाई करतोय काय? पण मी कोण आहे माहिती ना, व्यंकट. देत नाही फुकाट, घेत नाही फुकाट, कळलं? आणि हे मी सगळं करतोय ना, ते मी कसा सुधारलोय ते दाखवण्यासाठी नाही. माझ्या नातीची काळजी वाटते मला, म्हणून करते मी. थँक्यू विंक्यू सोड, ठेव तुझ्याकडेच. शेवटी आपले पण उसूल आहेत. हा उसूल आमचा पण आहे. जीव गेला तरी चालेल, पण गुन्हेगार सुटला नाही पाहिजे, हा आमचा उसूल. मग ड्युटीवर असू दे किंवा सस्पेंडेड असलो तरी. सारा तो बांगडू आता अलर्ट झालाय, त्याच्या मागावर राहून पण उपयोग नाही. कारण आता तो पळ पळ पळणार, आणि त्याला टीप लागली ना माझी, तर तो माझ्याच विरोधात फिल्डिंग लावणार. ऑफिशियली पण मला काही करता येत नाही, कारण सस्पेंड आहे मी. म्हणजे ते नाकाबंदी वगैरे. चौधरी आहे ना, चौधरी, ती त्याला एका बिळातून दुसऱ्या बिळात, दुसऱ्या बिळातून तिसऱ्या बिळात अशी फिरवत राहणार. जर नाकापेक्षा मोती जड झाला ना, तर ती त्या बांगडूला पण संपवेल. आस्तीन का साप. वेळ लागत असेल किंवा चुकीची इन्फॉर्मेशन असेल. अरे मग तसं तरी कळवायचं ना. हे बघ, ऍक्च्युली आपल्याला कळवणं हा त्याचा जॉब नाहीये. रादर इन्स्पेक्टर भोसलेला आता जॉबच नाहीये. तो इन्व्हॉल्व आहे कारण त्यांनी पहिल्यापासून ही केस इन्व्हेस्टिगेट केली आहे म्हणून. मग व्यंकट सावंतला का इन्व्हॉल्व केलं? तो इन्व्हॉल्व होता का या केसमध्ये? या भोसलेमुळे झालाय तो. भोसलेमुळे नाही, आपल्यामुळे झालाय. रादर आपल्या मुलीमुळे. हे बघ, ते आपल्याला मदत करतायत. तू प्लीज चिडू नकोस आणि स्वस्थ बस. आत्ता आपल्या हातात काहीच नाहीये. तू पुन्हा पुन्हा फोन करतेस काय? 10 वेळा करून झाल्यास तरी एकदा कर. ते आला भोसले. हॅलो. हा सॉरी हा मॅडम, मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला कळवत राहीन, पण कळवता नाही आलं. सॉरी. ऑल ओके? नाही ओके नाही हो, विषय असा आहे, डाव फसला. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी आणि व्यंकट मिळून चौधरीचा पाठलाग करणार. दोघंच? अजून पोलीस नव्हते तुमच्या बरोबर? ऐका ना, तुम्ही उलट तपासणी नका ना करू. हा आधीच डाव फसला की नाही, मी फ्रस्ट्रेटेड की नाही, माझं ऐकून घ्या ना जरा. मी त्या चौधरीच्या मागावर होतो. मनोरी जवळ तिला तो बांगडू भेटला. बांगडू? बांगडू मुंबईत आहे? हो, बांगडू मुंबईत आहे. आता मी आणि तुमचे वडील तिथे लपून बसलो होतो. चौधरी आणि बांगडू काय बोलतात ते ऐकण्याचा खूप प्रयत्न केला आम्ही, पण काय ऐकू नाही आलं. माझा प्लॅन होता चौधरी गेल्यानंतर बांगडूला पकडायचं. मी प्रयत्नही केला, झटापट झाली, लागलं सुद्धा मला, पण बांगडू नाही हाती लागला, पळून गेला. आणि पप्पा कसं आहेत? नाही, व्यवस्थित आहेत ते, पण डेंजर होतं तुमचे वडील. त्यामुळे किती बोलतात. माझ्या डोक्याची घंटा वाजली होती माहिती एका पॉइंटला. नाही पण माणूस चांगला आहे. आज त्यांनी माझा जीव वाचवला. जर त्यांनी माझा जीव वाचवला नसता तर आता तुमच्याशी फोनवर बोलत नसतो मी. परत एकदा जीव वाचवला. मग हे बघा, मला असं वाटतं की मी बांगडूला पकडण्याचा प्रयत्न केला, हे एवढ्यात तर चौधरी मॅडमला काय कळणार नाही. पण हे त्यांना कळण्याआधी आपल्याला काही सूत्र हलवावी लागतील. मला तुमची मदत लागेल श्रद्धा मॅडम. कसं ते मी तुम्हाला सांगतो. हा.
अगे हरामखोर. साहेब साहेब चुकलं माझं. झोपा काढायला ठेवलंय का इकडे? पोरगी पळून कशी गेली? मी जर पोचलो नसतो ना तिथे वेळेत तर तुला, मला आणि नंतर हिला त्याने संपवून टाकलं असता. साहेब मी जागीच होते. थोडा डोळा लागला माझा. फोडून टाके ना डोळे. मस्करी वाटली? हा, टाइमपास वाटला का? काय सांगितलं होतं? दिलेलं काम व्यवस्थित नाही झालं, आईला आणि भावाला संपवेल ना. आणि ही पोरगी जर इकडनं पळाली ना, तुला इथे झोपून जिवंत जाळून टाकेल. कारण त्याच्याकडे दयामाया नाहीये. आपल्याला तू असं मरण देईल ना, मेल्यानंतर सुद्धा आपण तडफडत राहू. कळलं का? डोक्यात शिरतंय का काही? आता आजची शिक्षा. शेवटचं सांगतोय. हा, या मॅडम. कुठे घेऊन आलात तुम्ही? ही मुलगी मॅडम, विषय असा आहे. ओ मॅडम, मॅडम ऐका ना माझं, ऐका माझं. मी सांगितलं का नाही ही आहे? नाही, मी मुद्दाम सांगितलं नाही असं नाहीये मॅडम. ट्राय टू अंडरस्टँड. मला काहीतरी करायचंय. मी हिच्याशी एक शब्दही बोलणार नाही. एक संधी सोडत नाही आमच्या विषयी वाईट बोलण्याची. नाही, असं नाहीये मॅडम. ऐका ना माझं, ऐका. मला माहितीये तुमच्यामध्ये बट्टी करायला आणलेलं मी. तुमची कट्टीच राहू द्या. काहीतरी मोटिवेशन आहे. मी गांजलोय. ऐका माझं. तुमचं ऐकलं म्हणूनच आली आहे इथे. तुमचं ऐकून मी सस्पेंड झालोय मॅडम. ते तुम्ही सारखे होता. सावनी हवी आहे की नको आहे? काहीतरी मूर्खासारखे प्रश्न विचारत सुटायचं. काय करायचं या बायकांचं? आणि हे सगळं तुला बरोबर वाटतं? म्हणजे भोसलेकडे कुठलाही पुरावा नाहीये चौधरीच्या अगेन्स्ट. काय बोलतोय तो? अरे पण चौधरी आणि बांगडूला बोलताना बघितलं असं म्हणाला ना तो. एक्झॅक्टली. त्यांनी बोलताना बघितलं, ऐकलं नाही ना ते काय बोलले. काय सांगणार आहे तो कोर्टामध्ये? कुठला पुरावा आहे त्याच्याकडे? आणि कुठल्या बेसिसवर हा भोसले सांगतोय की एक महिला पोलीस इन्व्हॉल्व आहे म्हणून? श्रद्धा हे दोघं जण पर्सनल अजेंडा फुलफिल करतात. त्या चौधरीने याला सस्पेंड केलंय. आता हा तिला एक्सपोज करतो. पर्सनल खुन्नस काढतोय हा. मला कळतंय तू काय म्हणतोयस ते, पण त्यातल्या त्यात भोसलेच आहे ना ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. पण हे बघ ना, त्याने मला सोडलं, अक्षयला सोडलं, अंकितला इथे आणण्याचा प्रयत्न केला आणि बांगडूलाही पकडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तो आपल्या बाजूनेच असेल. हे बघ, साऊला शोधायला मदत करणार तो. काय बोलणं झालं तुमच्यात?